नमस्कार. डायबिटीज डायलॉग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आरोग्य सेवा समुदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन म्हणजेच IDF नुसार आज जगभरात अंदाजे 537 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि 2040 पर्यंत ही संख्या 700 दशलक्षांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. 18 वर्षांवरील अंदाजे 77 दशलक्ष लोकांना टाईप 2 मधुमेह आहे आणि जवळपास 25 दशलक्ष प्री डायबेटिक आहेत. 50% जास्त लोकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबद्दल माहीत नसतं आणि त्यामुळे लवकर शोधून उपचार न केल्यास अजून गुंतागुंत निर्माण होते. मधुमेहाबद्दल जागरूक असणं आणि त्याच्या व्यवस्थापनात सक्रियपणे सहभागी होणं हे महत्त्वाचं आहे, कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित असलेल्या लोकांमध्ये गुंतागुंत कमी सामान्य आणि गंभीर असते. मधुमेह म्हणजे काय, त्याचे कारण काय आणि मधुमेह होण्याचा धोका कशामुळे वाढतो हे तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही ते टाळण्यासाठी पावले उचलू शकता. मधुमेहाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर असूनही या आजाराबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. गैरसमज म्हणजे चुकीच्या समजुती ज्या जागरूकतेच्या अभावामुळे निर्माण होतात. म्हणूनच मधुमेह समजून घेणं आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे आता जास्त महत्त्वाचं आहे. आणि आज आमच्याकडे प्रख्यात मधुमेह व्यवस्थापन तज्ज्ञ गेस्ट म्हणून आहेत, जे तुम्हाला मधुमेह प्रतिबंध आणि व्यवस्थापन समजण्यास मदत करू शकतात. तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर संजय अग्रवाल, कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट, एजल क्लिनिक पुणे, सेक्रेटरियल जनरल ऑफ नॅशनल बॉडी RSSDI, डॉक्टर जय देशमुख, कन्सल्टंट फिजिशियन, सनफ्लावर हॉस्पिटल नागपूर, डॉक्टर शैलजा काळे, कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट SKDC डायबिटीज स्पेशालिटी क्लिनिक पुणे, डॉक्टर अंजली भट, कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट अँड एंडोक्रिनॉलॉजिस्ट, इंडो क्लिनिक पुणे. तर या कार्यक्रमात आता आपल्या सर्वांचं स्वागत. तर डायबिटीज डायलॉग्स या कार्यक्रमात सुरुवातीला डॉक्टर संजय अग्रवाल यांचं मत आपण जाणून घेऊयात. डॉक्टर संजय, भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण किती आहे? इतर देशातील लोकांच्या तुलनेत भारतीयांना मधुमेहाचा धोका जास्त आहे का, आणि जर आहे तर तो का? साधारण आपल्या देशात जे आहे ते 8 ते 13% लोकांमध्ये डायबिटीज असण्याची शक्यता आहे आणि ऍब्सोल्यूट नंबर जे आहे ते साधारण 77.5 मिलियन लोकांना आहे डायबिटीज, आणि जे 2030 पर्यंत 130 मिलियन लोकांना असण्याची शक्यता आहे. हा खूप अलार्मिंग आहे आणि पूर्ण जगभरात जे आहे साधारण आपला देश जे आहे ते दुसऱ्या नंबरवर येतं ऍब्सोल्यूट नंबर डायबिटीजचे असण्याची शक्यता. आता जितके लोकांना डायबिटीज आपण डिटेक्ट ऑलरेडी केलेलं आहे तेवढंच प्रमाणात जे आहे अनडिटेक्टेड किंवा प्री डायबिटीज जे आहे आपल्या संख्यामध्ये आहे. तर हे सर्व लोकांना जे आहे आपल्याला डिटेक्ट लवकर करणं गरजेचं आहे, कारण नाहीतर त्यांना पुढे जाऊन लवकर जे आहे कॉम्प्लिकेशन्स डायबिटीजचे होणार आहे आणि हे आपल्याला जे आहे ते प्रिव्हेंट करायला पाहिजे आहेत. लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला सर्वांना अवेअरनेस करायला पाहिजे आणि डायबिटीज बद्दल ओव्हरऑल अवेअर करायला पाहिजे. प्रत्येकाने आपलं ब्लड शुगर ऍटलीस्ट वन्स जे आहे ते चेक करायला पाहिजे. डॉक्टर जय, मधुमेहाचे विविध प्रकार आहेत का, आणि जर ते आहेत तर ते कोणते आहेत आणि ते कसे टाळता येतील? बघा, एकेकाळी असं होतं की तुम्हाला इन्सुलिन ची गरज आहे का नाही याच्यावर मधुमेहाचं विश्लेषण करत असायचे, म्हणजे इन्सुलिन डिपेंडेंट आणि इन्सुलिन नॉन डिपेंडेंट. पण आता तसं राहिलेलं नाही. आता टाईप 1 डायबिटीस म्हणजे लहान मुलांना आजार जो होतो तो, आणि या आजारामध्ये जनरली पेशंट्सना फक्त इन्सुलिनने ब्लड ग्लुकोज कंट्रोलमध्ये करता येते. दुसरा आहे टाईप 2 डायबिटीस, तो जनरली 20-25 वर्षाच्या पलीकडे आणि मध्यमवयीन आणि एल्डरली पीपलमध्ये होतो. अशा लोकांना गोळ्यांनी म्हणजे टॅब्लेट्सने किंवा कॅप्सूल्सने ब्लड शुगर कमी करता येते, पण काही कालांतराने 20-25 वर्षांतरी यांना सुद्धा इन्सुलिन द्यावं लागतं. तर पूर्णतः मी म्हणेन की टाईप 1 डायबिटीस म्हणजे इन्सुलिन डिपेंडेंट आहे आणि टाईप 2 डायबिटीस म्हणजे आपल्याला गोळ्यांनी काम चालवून घेता येतं. या व्यतिरिक्त एक तिसरा प्रकार आहे, तो म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस. म्हणजे महिलांमध्ये जेव्हा प्रेग्नन्सी येते त्या महिलांमध्ये जेव्हा शुगर वाढते त्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण आजकाल लग्न उशिरा होतात, मुलं बाळा पण उशिरा होतात, आणि अशा वेळी महिलांना गर्भधारणेच्या याच्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ब्लड ग्लुकोज जास्त होण्याचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्या महिलेला पण त्रास होतो आणि होणाऱ्या बाळाला सुद्धा त्रास होऊ शकतो. चौथा मुद्दा असा आहे की काही लोकांना ब्लड ग्लुकोज नॉर्मल पण नसते आणि ब्लड ग्लुकोज ही डायबिटीसच्या रेंजमध्ये पण नसते. अशा व्यक्तींना प्री डायबिटीस किंवा इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स असं म्हणतात. आता ह्या व्यक्ती ह्या काही कालांतराने टाईप 2 डायबिटीसमध्ये जाऊ शकतात. तर आपला जो प्रश्न होता की आपण मधुमेह टाळू शकतो का, तर ही जी मोठी संख्या आहे रुग्णांची
की ज्याला आपण प्री डायबिटीस किंवा इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स म्हणतो, त्यांच्यामध्ये आपण मधुमेह टाळू शकतो. आणि त्याच्यामध्ये योग्य तिचं आपण लाईफस्टाईल मेंटेन केली, म्हणजे या व्यक्तीने जर रोज व्यायाम केला, वजन कमी केलं, त्यांनी जर बरोबर आपला आहार ठेवला, त्यांनी मानसिक जर संतुलन आपलं बरोबर ठेवलं, स्ट्रेस फॅक्टर्स कमी केले, तर अशा लोकांना टाईप 2 डायबिटीस होण्यापासून आपण वाचू शकतो. डॉक्टर शैलजा काळे, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे, आपण अनेकदा ऐकलं आहे की मधुमेहाची लवकर ओळख झाल्याने स्थिती अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत होते, पण टाईप 2 मधुमेह असलेल्या बऱ्याच लोकांमध्ये लक्षणं दिसत नाहीत, तर अशा वेळी मधुमेहाची तपासणी कधी करावी? मी नेहमीच असं सांगते की डायबिटीसचं सगळ्यात महत्वाचं लक्षण कुठलं, तर नो सिम्पटम, कोणतंही लक्षण नाही, हेच डायबिटीसचं मुख्य लक्षण आहे. सो यू आर ऍब्सोल्युटली राईट. याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून रक्ताची तपासणी करावी लागते आणि त्यासाठी पूर्वी हा 40 प्रौढ लोकांचा डायबिटीस आता तरुणांमध्ये येतोय. म्हणजे आम्ही म्हणतो की आजी आजोबांचा आजार आता नातवंडांपर्यंत पोहोचलाय. पूर्वी आम्ही 40 चेकअपला सांगायचो की शुगर चेक करा, आता हे 30 झालेलं आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथं डायबिटीसचं प्रमाण अतिशय वेगाने अजूनही वाढतंय, पुण्यासारख्या शहरात इट कॅन गो अप टू 25%. म्हणजे काय, तर रस्त्यात 4 लोक असतील तर एकाला डायबिटीस असू शकतो. त्यामुळे ढोबळमानाने 30 वयापासून वर्षातून एकदा, किंवा मी म्हणेन जर खूप फॅमिली हिस्ट्री असेल, ओबेसिटी असेल, तर दर 6 महिन्यांनी एकदा शुगर तपासणं महत्वाचं आहे. HbA1c तपासणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इन जनरल हेल्दी 40च्या ज्या तपासण्या आहेत त्या 30 पासूनच आता सगळ्यांनी सुरू कराव्यात, कारण डायबिटीसचं निदान हे वरदान असं आम्ही म्हणतो. जितक्या लवकर निदान होईल तितकं हे वरदान आहे. डॉक्टर अंजली, तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे, रक्तातील साखरेच्या पातळीबाबत काही गैरसमज आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मधुमेह असल्याची पुष्टी करण्यापूर्वी नेमक्या कोणत्या पॅरामीटर्सची तपासणी करणं आवश्यक आहे? मधुमेह किंवा डायबिटीस साधारणपणे एकटा येत नाही, तर त्याच्या बरोबर त्याच्या अनुषंगाने अनेक इतर आजार घेऊन येतो. त्यामुळे साखरेच्या दृष्टीने बघायचं झालं तर उपाशी पोटीची शुगर, जेवणानंतरची शुगर आणि HbA1c या तिन्हीही तपासण्या करणं आवश्यक आहे, कारण रोजची साखर वेगवेगळी येऊ शकते. त्याच व्यतिरिक्त प्रत्येक डायबिटीस पेशंटच्या डायग्नोसिसच्या वेळेस किंवा निदानाच्या वेळेस शुगरच्या अतिरिक्त आपल्याला कोलेस्ट्रॉलची तपासणी करणं आवश्यक आहे. त्याबरोबर जरी ब्लड रिपोर्ट नसला तरी खूप महत्वाचा एक पॅरामीटर पेशंटचं वेट किंवा वजन आणि त्याच्या पोटाचा घेर, हे 2 त्याच्या ट्रीटमेंटमध्ये खूप महत्वाचं काम करतात. त्यामुळे हे बघणं आवश्यक आहे. आणि डायबिटीस खूपदा कुठलंही सिम्पटम न देता बराच वर्ष राहतो. त्यामुळे डायग्नोसिसच्या वेळेस ऑलरेडी डायबिटीसमुळे काही परिणाम झालेले आहेत का, याही काही तपासण्या सुरुवातीलाच होणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये क्रिएटिनिन येतं, पायाची तपासणी येते, ECG येतो आणि डोळ्याची तपासणी येते. डॉक्टर संजय, पुन्हा एकदा तुम्हाला विचारते, मधुमेहामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात आणि आपण या परिणामांचं लवकर निदान करू शकतो का? आणि अशा कोणत्या चाचण्या आहेत का ज्या मधुमेह असलेल्या व्यक्तींनी वेळोवेळी केल्या पाहिजेत? जेव्हा कोणालाही डायबिटीज जास्त वेळपर्यंत असतं तर त्यांना जे आहे डोळ्यांवरती परिणाम होऊ शकतं, खास करून रेटिनावरती परिणाम होऊ शकतं. आणि जर ते आपण योग्य टाइमवरती जर डिटेक्ट केलं तर आपण पुढे ब्लाइंडनेस प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याचा ट्रीटमेंट करू शकतो. तसंच जे आहे हे लोकांना किडनीवरती परिणाम होणं किंवा हार्टवरती परिणाम होणं किंवा पायाच्या नसांवरती किंवा सर्क्युलेशनवरती परिणाम होणं किंवा असं कुठेही आपल्या शरीरावरती डायबिटीसचा परिणाम होऊ शकतं. जसं किडनीसाठी आपण युरिन टेस्ट करतो, युरिनचं प्रोटीन एस्टिमेशन करतो आणि जर ते पॉझिटिव्ह असलं तर आपल्याला माहिती की हे लोकांना किडनी प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावरती आपण काही औषधं उपचार करू शकतो जे आपण डिले किंवा प्रिव्हेंट करू शकतो. तसंच डोळ्यांवरती आपण दरवर्षी जे आहे रेटिना चेकअप करायला पाहिजे आणि जर काय आपल्याला त्याच्यामध्ये डिटेक्ट होतं काय प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरती आपण जास्त अग्रेसिव्हली बघू शकतात आणि जेव्हा आपल्याला काय गरज असली तर त्याचं जसं लेझर ट्रीटमेंट वगैरे काय करू शकतो आपण. हार्टसाठी आपण कार्डिओग्राम काढू शकतो, एको कार्डिओग्राम करू शकतो किंवा स्ट्रेस टेस्ट करू शकतो किंवा काही लोकांना काही सिम्पटम्स असतात ज्याच्यावरती आपण लवकर पकडू शकतो की काय त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे का. डायबिटीज लोकांमध्ये ब्लड प्रेशर जास्त होण्याची शक्यता असते, तर दरवेळेला जे आहे ते आपण BP चेक करायला पाहिजे. तसंच पायामध्ये जे आहे आपण क्लिनिकली पाहू शकतो की त्यांचं सेन्सेशन्स कसं आहे
आणि त्यांना सर्क्युलेटरी प्रॉब्लेम्स आहे का. डॉक्टर शैलजा, मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी निरोगी आहार हा महत्त्वाचा आहेच. तर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नेमका कोणत्या प्रकारचा आहार कॅरी करावा, कोणतं आहाराचं सेवन करावं? अर्धा पोटी जेवण हे अत्यंत महत्वाचं आहे. भात, पोळी, भाकरी, ब्रेड, कार्बोहायड्रेट्स कमी, नो स्वीट्स, लवकर जेवण आणि फ्रेश फूड, मोर फायबर आणि मीठ कमी. जितकं आपण फ्रोझन फूड खाऊ तितकं मिठाचं प्रमाण वाढतं. आपण आता असं ऐकलं, हृदय, डायबिटीज, किडनी हे एकत्र असतं सगळं, जरी याचे डॉक्टर्स वेगवेगळे असले तरी. त्यामुळे हे जर आपण कमी केलं तर आय थिंक यू आर गोइंग टू अ व्हेरी गुड डाएट. डायबिटीज डायलॉग्स ही कार्यक्रमात आपली गप्पा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा C24 तास. ब्रेक नंतर डायबिटीज डायलॉग्स या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर जय देशमुख, मला तुम्ही सांगा की मधुमेह व्यवस्थापनाची गुरुकिल्ली म्हणजेच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं आणि नियंत्रणात ठेवणं, मधुमेहाच्या ABCS ची विस्तारित आवृत्ती नेमकी काय आहे? नॉर्मल व्यक्तीमध्ये की ज्याला मधुमेह नाही त्याचं LDL कोलेस्ट्रॉल 130 असलं तरी चालतं. पण ज्याला मधुमेह आहे त्यांचं LDL कोलेस्ट्रॉल हे 70 मिलीग्रॅम पेक्षा कमी पाहिजे. कारण की डायबिटीज हे मायोकार्डियल इन्फार्क्शन इक्विव्हॅलंट असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक जरी आला नसला तरी डायबिटीज एकदा तुम्हाला झाला म्हणजे तुम्हाला एकदा मोठा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे असं समजण्यात येतं. आणि त्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची लेवल जी आहे, तुमची जी ब्लड प्रेशरची लेवल आहे ती सामान्य रुग्णांपेक्षा बरीच कमी तुम्हाला ठेवावी लागते. कारण की प्रश्न असा येतो की आपण मधुमेह आणि रक्तदाब का नियंत्रणामध्ये ठेवला पाहिजे. पण नाही, तुम्ही तर नियंत्रणामध्ये ठेवला नाही तर तुमची आयुष्याची जी मर्यादा आहे ती 10 वर्षांनी कमी होते. तुम्हाला लवकर हार्ट अटॅक येतो, तुम्हाला लवकर ब्रेन हेमरेज होऊ शकतं, तुम्हाला लवकर पॅरालिसिस होऊ शकतो, तुम्हाला लवकर पायाचे गँग्रीन होऊ शकतात आणि तुम्हाला लवकर डायलिसिस करावं लागतं. तर त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि LDL कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि देअरफॉर ABC स्टँड्स फॉर A फॉर ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, B फॉर ब्लड प्रेशर आणि C फॉर कोलेस्ट्रॉल. डॉक्टर अंजली, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की मधुमेह असलेल्या लोकांसाठी व्यायामाचे नेमके काय फायदे आहेत आणि स्पेशली व्यायाम सुरू करण्यापूर्वी त्यांनी कोणती अशी खबरदारी घेणं गरजेचं आहे का? व्यायामाचे खूप फायदे आहेत. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही पातळीवरती शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे. डायबिटीज म्हणाल तर सरळ सरळ व्यायामाने साखर कमी होते किंवा नियंत्रणात राहू शकते. कित्येक जण आपण आता असं बघतो आहे की कित्येक वर्ष स्वतःचा मधुमेह फक्त डाएट आणि एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आणि आहार यावरती मॅनेज करू शकतात. त्यामुळे व्यायामाचे खूपच फायदे आहेत. सगळे फायदे बघायचे झाले तर आपण अख्खा दिवस फक्त व्यायामावरती इथे बोलू शकतो. पण थोडक्यात सांगायचं झालं तर सांगेन की हृदयाच्या आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी व्यायाम दोन्हीही महत्वाचे आहे. ज्याला आपण कार्डिओ एक्सरसाइज आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस म्हणतो. म्हणजे चालणं आणि एक्सरसाइजेस म्हणजे योगा करू शकतो आपण, जिम एक्सरसाइजेस करू शकतो. तर ज्यांना साखरेसाठी, साखर कमी करण्यासाठी औषधं चालू आहेत त्यातली काही औषधं अचानक व्यायाम सुरू केला तर शरीराची साखरेची पातळी एकदम खाली नेऊ शकतात, 60 मिलीग्रॅमच्या खाली किंवा 70 मिलीग्रॅमच्या खाली. तर या औषधांचं नियोजन आवश्यक आहे. हृदयरोग किंवा डोळ्यांचा सिव्हिअर त्रास ज्यांना असेल त्यांनी हृदयरोगाच्या दृष्टीने आणि डोळ्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. तीव्र व्यायाम सुरू करण्याच्या आधी, स्पेशली हेवी वेट लिफ्टिंग करण्याच्या अगोदर डोळ्याची तपासणी आणि खूप जोरात तीव्र धावण्याचा व्यायाम करण्याच्या आधी हृदयाची तपासणी होणं अत्यंत आवश्यक आहे. सतत ग्लुकोज मॉनिटरिंग तंत्रज्ञानातील नवीन प्रगती अशा लोकांना मदत करू शकेल का? पण जर आपल्याला एक दिवसभराचं व्हेरिएशन किती आहे ते आपल्याला पाहायचं असलं तर त्याच्यासाठी आम्ही कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग करतो. एक साधारण आपण एक फोटोग्राफ घेतलं त्याचं आपल्याला कसं दिसून येतं आणि एक आपण मूवी पाहिलं तर त्याचं कसं आपल्याला दिसून येतं, तसंच आहे की आपण जेव्हा पॉइंट ऑफ केअर टेस्टिंग करतो तर ते आपण एक साधारण फोटोग्राफ पाहिल्यासारखं आहे. पण जर आपण एक पूर्ण मूवी पाहायचं असलं तर ते HbA1c असतं, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग असतं. कारण त्याच्यावरती एक डायनॅमिक आपण पाहू शकतो की किती व्हेरिएशन आपलं शुगरचं आहे दिवसभरात. आणि जनरली जर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपली शुगरची जास्त असलं ते तेवढंच हार्मफुल असतं. जितकं खूप व्हेरिएशन ब्लड शुगरमध्ये असलं दिवसभराचं किंवा एक दिवसापासून दुसऱ्या दिवसाचं तर ते तेवढंच हार्मफुल असतं.
तर जर हे व्हेरिएशन आपल्याला पकडायचं असलं तर त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग करायला लागतं. डॉक्टर शैलजा काळे, मला तुम्हाला विचारायचं आहे की ही एक सामान्य समज आहे सध्या की केवळ जास्त वजन असेल तर त्याच व्यक्तींना मधुमेह होतो, म्हणजे जे बारीक असतात ते यासाठी सक्षम असतात असा त्याचा अर्थ होतो का? बऱ्याच वर्षापूर्वी हा समज होता की डायबिटीस म्हणजे उच्चभ्रू समाज, डायबिटीस म्हणजे शहरामध्ये असणार, डायबिटीस म्हणजे प्रौढ वयामध्ये असणार, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स यांना डायबिटीस होणार किंवा जाड लोकांना होणार. या सगळ्यापासून आपण आता बरेच लांब आलेलो आहोत. खेडेगावात पण तेवढाच डायबिटीस आहे. दिवसभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तेवढाच डायबिटीस आहे. त्याचप्रमाणे प्रौढ लोकांचा तरुण लोकांमध्ये गेलाय हे आपण बोललो. पूर्वी फक्त चीफ बँकिंग जॉब वॉज सपोज टू बी एकदम सिम्पल. आता वी नो बँकिंग जॉब इज एक्स्ट्रीमली स्ट्रेसफुल जॉब. सो एव्हरीवन इज मोर प्रोन फॉर डायबिटीस. तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बारीक लोकांना डायबिटीस होतो का? तर हो, इस्पेशली भारतीय लोकांमध्ये. जेनेटिकली आपण सगळेजण अनुवंशिकतेने प्रोन आहोत डायबिटीसला. तर जरी बारीक व्यक्ती असली तरी याला म्हणतात थिन फॅट इंडियन. आणि एवढं जरी शब्द टाकले तरी बरीच माहिती गुगलवरती प्रत्येकाला मिळेल. थिन फॅट इंडियन म्हणजे आपल्या पोटाचा घेर पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त हे वाईट आहे. याचा अर्थ पोटामध्ये चरबी साठते. चरबीचे 2 प्रकार असतात, वाईट आणि चांगली. तर पोटातली चरबी ही वाईट बॅड फॅट याच्यामध्ये मोडते. ही चरबी लिव्हर, पॅनक्रियास, हृदय, मोठ्या रक्तवाहिन्या यांच्यामध्ये असते. या चरबीचं क्रॉसटॉक म्हणतात आमच्या भाषेमध्ये. ती बिटास पॅनक्रियासशी बोलत असते, आपल्या साखरेशी बोलत असते, आपल्या हृदयाशी, ब्लड प्रेशरशी बोलत असते. ही चरबी जी सेंट्रल ओबेसिटी आहे ती बारीक माणसामध्ये सुद्धा जास्त आहे, जो इंडियन ओरिजिनचा आहे किंवा साऊथ एशियन म्हणतो आपण त्यांना, तिथली व्यक्ती आहे. त्यामुळे थिन फॅट इंडियनला सेंट्रल ॲडिपोसिटी किंवा ओबेसिटी म्हणतात. यांच्यामध्ये उलट डायबिटीसचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे मी बारीक आहे तर मला डायबिटीस होणार नाही, मी कशाला चेक करू, माझं वजन छान आहे, हा गैरसमज आहे आणि याच्यापासून आपण लगेचच बाजूला व्हायला पाहिजे. डॉक्टर जय, पुन्हा एकदा तुम्हाला विचारते, मूक हृदयविकाराचा झटका आल्याने तुम्हाला दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो, जो प्राणघातक असू शकतो. तर मधुमेह असलेल्या लोकांना मूक हृदयविकाराचा झटका नेमका का येतो? नेहमी आपण बघतो की हार्ट अटॅक आला म्हणजे काय होतं की इथे छातीमध्ये खूप दुखतं, डाव्या खांद्याला दुखतं, इथे मानेमध्ये दुखू शकतं, अत्यंत घाम येतो. पण मधुमेह रुग्णांना हे दिसत नाही. मधुमेह रुग्णांना हार्ट अटॅक म्हणजे साधा दम येणे, थोडंसं गरगरणे, श्वास लागणे किंवा नुसतं ढिकरा येणे किंवा पोटामध्ये ऍसिडिटी असं वाटणे किंवा दोन्ही खांद्याच्या मध्ये म्हणजे एटिपिकल सिम्पटम्स डायबिटिक्स रुग्णांना खूप जास्त येतात हार्ट अटॅकचे. त्यामुळे पुष्कळदा डायबिटीसच्या रुग्णांना हार्ट अटॅक आलेला समजतच नाही. आणि ते जेव्हा मग नुसतं एखादा ECG वगैरे करायला जातात, रुटीन चेकअपला जातात, तर डॉक्टर म्हणतात अरे तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला. तर पेशंट म्हणतात मला हार्ट अटॅक आलेलाच नाही कधी, कारण त्यांना वाटतं की हार्ट अटॅक म्हणजे आपल्याला दुखलं पाहिजे. पण मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी दुखतं असं नाही. त्यामुळे असे जे सटल सिम्पटम्स असतात की ढेकरं येणे, व्हॉमिटिंग येणे, अनएक्सप्लेन घाम येणे किंवा छातीच्या मागे दुखणे किंवा खांद्यामध्ये दुखणे किंवा पोटामध्ये दुखणे, हे जर दिसलं तरी सुद्धा हा हार्ट अटॅक असण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळे जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब जाऊन आपला ECG काढणं फार महत्वाचं आहे. एकदा का हार्ट अटॅक आला तर अशा रुग्णांना परत हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असे जास्त असतात, कारण की मधुमेह ही प्रक्रिया तशी आहे. त्याच्यामुळे ग्लुकोजच्या टॉक्सिसिटीमुळे आतले जे रक्तवाहिन्या आहेत हृदयावरच्या, त्याचा आतमध्ये थर जमा होतो कोलेस्ट्रॉलमुळे आणि एंडोथिओ थिकनिंगमुळे, आणि रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे एखाद्या वेळेला ते कोलेस्ट्रॉलचा थर तुटून पडतो, पूर्ण आर्टरी ब्लॉक होते आणि मग पेशंटला हार्ट अटॅक. डॉक्टर अंजली, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. कर्करोग आणि हृदयविकारासाठी धूम्रपान हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि हा कारणीभूत आहे. तर हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण यामुळे मधुमेह पण होऊ शकतो का? सो शरीराच्या बेसिक टेंडन्सी प्रमाणे निकोटीनमुळे लंग कॅन्सर होऊ शकतो, निकोटीनमुळे हार्ट कॅन्सर होऊ शकतो, निकोटीनमुळे स्टमक कॅन्सर होऊ शकतो. तसंच ज्यांची डायबिटीस होण्याची टेंडन्सी आहे त्यांना एक्सेस क्रॉनिक सिस्टमिक इन्फ्लमेशनमुळे डायबिटीस आणि त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम, म्हणजे आधी डायबिटीस होणं हाही एक रिस्क फॅक्टर आहे, आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांना स्मोकिंगमुळे दुष्परिणामांची शक्यता पण जास्त असते. जसं पेरिफेरल सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम असतो पायाचे प्रॉब्लेम्स, ज्याच्यामध्ये पायाचे नर्व प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा पायांना जो ब्लड सप्लाय होतो त्या ब्लड सप्लायच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा जे आपण बघतो की बऱ्या न होणाऱ्या जखमा किंवा पाय कापायला लागण्याची शक्यता,
ह्या गोष्टी सुद्धा स्मोकिंगमुळे त्यांची रिस्क वाढते. तर तुम्हा सर्वांनाच मला एक प्रश्न विचारायचा आहे. WDDच्या निमित्ताने ज्याची यावर्षीची थीम उपचारांची उपलब्धता सुधारणे आहे, म्हणजे चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट, तर या व्यवस्थापन करण्याच्या ठळक मुद्द्यांबाबत दर्शकांना तुमचा काय संदेश असेल? तर सगळ्यात पहिला संजय अग्रवाल, तुम्ही सांगा. ॲज अ पॉप्युलेशन आपल्याला रिस्क डायबिटीसची जास्त शक्यता असते आणि त्या कारणाने प्रत्येकाने एकचदा ॲटलिस्ट 3-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभराने ॲटलिस्ट आपलं ब्लड शुगर टेस्ट करायला पाहिजे आणि जर जास्त असलं तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरला जाऊन भेटायला पाहिजे. डॉक्टर शैलजा काळे, तुमचं यावर काय मत आहे? ABCD 4 सांगते. A म्हणजे A1C उत्तम ठेवा. B म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये ठेवा 130/80. A1C बिलो 7%. C कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल बिलो 100. आणि D सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रग्स. ही औषधांबद्दल एक तिटकारा आणि प्रचंड गैरसमज असतात, पण देर आर व्हेरी गुड मेडिसिन्स विच कॅन प्रोटेक्ट आपलं हृदय, आपली किडनी आणि आपली शुगर. सो औषधांबद्दलची करेक्ट ट्रीटमेंट जाणून घ्या आणि प्लीज हॅव अ ऍक्सेस टू करेक्ट ट्रीटमेंट. कुठलेही मिथ, गैरसमजाच्या भानगडीत पडू नका. डॉक्टर जय देशमुख. मधुमेह हा एक असा रोग आहे की त्याला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी सिम्पटम्स असतील असे नाही. त्यामुळे रेग्युलरली ब्लड ग्लुकोज चेक करा. डायबिटीस हा सिंड्रोम आहे, त्यामुळे डायबिटीस बरोबर ब्लड प्रेशर आणि तुमचं कोलेस्ट्रॉल हे चेक करणं आवश्यक आहे. आणि तिसरं, डायबिटीस जर टाळायचा असेल किंवा तो नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुमची लाईफस्टाईल ही चांगली असली पाहिजे. डॉक्टर अंजली भट, तुम्ही काय संदेश द्याल? तुमच्या डॉक्टरांना भेटा, डायटिशियनला भेटा आणि योग्य तो उपचार सुरू करा. तर मधुमेहाबद्दल केलेल्या या अत्यंत उपयुक्त अशा मार्गदर्शनाबद्दल तुम्हा सर्व डॉक्टरांचे आभार. आता कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.